नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। साक्री तालुक्यातील मालपूर फाटा येथे भीषण अपघात, धुळ्यातील रस्ते ठरतायत जीव घेणे। श्री एल्लमादेवीच्या पालखी सोहळ्यात भाविकांचा आनंदोत्सव। पोलीस कॉन्स्टेबलच्या मारहाण निषेधार्थ धुळ्यात युवा सेनेतर्फे निषेध। धुळ्यात संत जगनाडे महाराजांचे अनोख्या पद्धतीने अभिवादन। राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात शतकोटी अभिवादन। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। साक्री तालुक्यातील मालपूर फाटा अपघातांचा टर्निंग पॉइंट बनत चाललाय। फाट्यावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे दिवसाआड अपघातांच्या घटना समोर येत आहेत। आजही या फाट्यावर बस आणि दुचाकीत भीषण अपघात झाल्याचं समोर आलं, तरी झोपेचं सोंग घेणाऱ्या संबंधित प्रशासनाला जाग आली नाही। जर येत्या काही दिवसात सदर फाट्यावर स्पीड ब्रेकर टाकला गेला नाही तर भविष्यात मोठा अनर्थ घडू शकतो। या जबाबदार सर्वस्वी संबंधित प्रशासन राहील, अशी संतापजनक प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांमध्ये उमटत आहे। साक्री तालुक्यातील मालपूर फाटा हा अपघातांचा टर्निंग पॉइंट बनत चाललाय। फाट्यावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे दिवसाआड अपघातांच्या घटना समोर येत आहेत। आजही या फाट्यावर बस आणि दुचाकीत भीषण अपघात झाल्याचं समोर आलंय, तरी झोपेचं सोंग घेणाऱ्या संबंधित प्रशासनाला जाग आली नाही। जर येत्या काही दिवसात सदर फाट्यावर स्पीड ब्रेकर टाकला गेला नाही तर भविष्यात मोठा अनर्थ होऊ शकतो व यात जबाबदार सर्वस्वी संबंधित प्रशासन राहील, अशी संतापजनक प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांमध्ये उमटत आहे। साक्री तालुक्यातील मालपूर फाटा येथे आज सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास MH202661 नंदुरबार मुंबई सेंट्रल क्रमांकाची बस व MH18 AK 7215 या क्रमांकाच्या मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला। सदर बस भरधाव वेगाने येत असल्याने यांच्यात अपघात घडला। अपघातात कासारे येथील भूषण मधुकर खैरनार वय 25 हा दुचाकी स्वार अति गंभीर झाला असून त्याला तात्काळ साक्री ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं होतं, मात्र अति उपचारासाठी त्यास धुळे शासकीय हिरे महाविद्यालयात पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं। भूषण खैरनार हा कासारे या आपल्या गावाहून रोज नित्यनियमाने पिंपळनेर येथील बालकल्याण विभागात जॉबसाठी जात असायचा। आजही घरातून निघाल्याने गावाबाहेरील मालपूर फाटा येथे त्यास अपघातात सामोरे जावे लागले। गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी धांडे गावातील तरुण याच ठिकाणी अपघातात मृत पावला होता। तेव्हाही या फाट्यावर स्पीड ब्रेकर टाकण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र या मागणीची अंमलबजावणी आजपावेतो झाली नाही। जर या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकला असता तर ही घटना आज घडली नसती। म्हणून या ठिकाणी स्पीड ब्रेकर त्वरित टाकावा, अन्यथा येत्या काही दिवसात येथे तीव्र स्वरूपात रास्ता रोको आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा परिसरातील नागरिकांतर्फे दिला जात आहे। धुळे शहरातील जय हिंद महाविद्यालय ते वाडीभोकर गावापर्यंतचा रस्ता सध्या अपघातांचं माहेरघर बनत चाललाय, तरी या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी संबंधित प्रशासनाला जाग येत नाही। या संदर्भात विविध सामाजिक राजकीय संघटनांतर्फे आवाज उठवला गेला, तरी झोपलेल्या प्रशासनाला जाग आली नसल्याची संतापजनक प्रतिक्रिया धुळेकर व्यक्त करतायत। धुळे शहरातील जय हिंद महाविद्यालय ते वाडीभोकर गावापर्यंतचा रस्ता सध्या अपघाताचं माहेरघर बनत चाललाय, तरी या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी संबंधित प्रशासनाला जाग येत नाही। या संदर्भात विविध सामाजिक राजकीय संघटनांतर्फे आवाज उठवला गेला, तरी झोपलेल्या प्रशासनाला जाग आली नसल्याची संतापजनक प्रतिक्रिया धुळेकर व्यक्त करतायत। धुळ्यात लाखो रुपये खर्च करून रस्त्यांची डागडुजी केली जात आहे, मात्र शहरातील जय हिंद महाविद्यालय ते वाडीभोकर गावापर्यंतच्या रस्त्याचा मुहूर्त अजून निघालाच नाही। निघाला असेल मग विलंब का, असा प्रश्नही निर्माण होत आहे। सध्या तर रस्त्यांची अवस्था केविलवाणी झालीय। लहान मोठ्या खड्ड्यांनी जर्जर झाल्याने रोजच छोट्या मोठ्या अपघातांच्या घटना समोर येत आहेत। विशेष बाब म्हणजे रस्त्याच्या बाजूला भुयारी गटारींचं काम चालू असल्यानं पादचारीच काय वाहनधारकांना देखील जीवावरची कसरत करून आपला मार्ग काढावा लागतोय। या संदर्भात धुळ्यातील अनेक सुज्ञ नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे पत्रव्यवहार निवेदने दिली। अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी रास्ता रोको आंदोलने केली।
निवेदने दिली तरी झोपलेल्या संबंधित प्रशासनाला जाग आली नाही। शिवसेनेच्या वतीने मागील 3 डिसेंबर 2020 रोजी या संदर्भात आंदोलन छेडण्यात आलं होतं, तरी संबंधित प्रशासनावर आज पावेतो काहीच फरक पडल्याचं दिसून आलं नाही। संबंधित प्रशासन व ठेकेदार यांच्यात संगनमत चालू आहे का? कामास विलंब आहे? कोणाच्या मुहूर्ताची वाट बघताय? असाच प्रश्न सध्या धुळेकरांमध्ये उमटू लागलाय। जर येत्या काही दिवसात या प्रलंबित रस्त्याचं काम सुरू न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असं धुळेकरांमधून ऐकिवात आहे। धुळे शहरातील मालेगाव रोडवरील श्री आई रेणुकादेवी यल्लमा यात्रोत्सवाला रविवारी प्रारंभ झाला। नगरसेवक दीपक खोपडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यात्रेत बालगोपाल, महिला वर्ग तसेच भाविकांनी दर्शनास व नवस फेडण्यासाठी गर्दी केली होती। धुळे शहरातील मालेगाव रोडवरील श्री आई रेणुकादेवी यल्लमा यात्रोत्सवाला रविवारी प्रारंभ झाला। नगरसेवक दीपक खोपडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यात्रेत बालगोपाल, महिला वर्ग तसेच भाविकांनी दर्शनास व नवस फेडण्यासाठी गर्दी केली होती। यावेळी मंदिर ट्रस्टचे बबन जिरेकर, पुजारी पार्वतीनंद गिरी, नंदलाल अजडकर, हरिओम मंगेडकर, अशोक चौगुले यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील मालेगाव रोडवरील बर्फ कारखान्यासमोर असलेल्या श्री आई रेणुका यल्लमा मातेचा यात्रोत्सव यंदाही परंपरा खंडित होऊ न देता मर्यादित स्वरूपात साजरा केला गेला। त्यात काल पालखी सोहळा मर्यादित स्वरूपात केवळ मंदिर परिसरातच संपन्न झाला। कोरोनाच्या सावटामुळे भाविकांनी मास्क लावून सुरक्षित अंतर ठेवत पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते। हा सोहळा पार पाडण्यासाठी मंदिर ट्रस्ट, यलमार समाज, नवयुवक मंडळ, मित्र परिवाराने परिश्रम घेतले। अहमदनगरवरून दिनेश आराधी जोगती या यात्रेसाठी उपस्थित झालेलो आहे। त्याबद्दल ही यात्रा कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सर्व प्रकारचे नियम पाळून ही यात्रा संपन्न करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जमलेले सर्व आराधी जोगती गावगावचे भक्त या ठिकाणी आल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारच्या वाद्य कामामध्ये देवीची पालखी मिरवणूक, देवीचा छबिना मिरवणूक आणि देवीचा भंडारा हे सगळं संपन्न व्यवस्थित पद्धतीने पार झालेला आहे। या ठिकाणचे धुळेचे मालक म्हणजे धुळेचे जे पुजारी आहेत यल्लमा देवीच्या मंदिराचे रवी परसुमामा जोगी, पार्वती परसुमामा जोगी, पार्वती परशुराम जोगी या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा संपन्न झालेली आहे। त्याचमुळे ह्या धुळ्याच्या राज्यकारभारावर ह्या धुळे जिल्ह्यावर आमच्या आराधी जोगती संघटनेतर्फे ह्या यल्लमा देवीकडे एक प्रार्थना करतो। या ठिकाणी या कोरोनाचा विनाश होऊन दे, आई जगदंबाला भरभरानं सुख समृद्धी देऊन दे, शेत पाण्याचे पीक व्यवस्थित येऊन दे, ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना। आई यल्लमा आणि नमस्कार। पवईत भाजप कार्यकर्त्यांकडून चक्क एका पोलीस कॉन्स्टेबलला बेदम मारहाण करण्यात आली आहे। याच्या निषेधार्थ धुळ्यात आज युवा सेनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या घटनेतील दोषींना पाठीशी घालणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांचाही जाहीर निषेध केला जात असल्याची माहिती युवा सेना अध्यक्ष अॅडव्होकेट पंकज गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। पवईत भाजप कार्यकर्त्यांकडून चक्क एका पोलीस कॉन्स्टेबलला बेदम मारहाण करण्यात आली। याच्या निषेधार्थ धुळ्यात आज युवा सेनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या घटनेतील दोषींना पाठीशी घालणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांचाही जाहीर निषेध केला जात असल्याची माहिती युवा सेना अध्यक्ष अॅडव्होकेट पंकज गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। पवई येथे एका पोलीस कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली। नितीन खैरमोडे असे मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे। वाहतुकीचे नियम मोडल्याचे सांगितल्याने सदर तिघा युवकांनी पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण केली। त्यातील एका आरोपीला ताब्यात घेतले असून अन्य 2 जण फरार झाले आहेत। या घटनेमुळे पोलीस विभागात नाराजी व्यक्त होत असून अशा आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणीही
युवा सेनेतर्फे करण्यात आली आहे। या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आलं आहे। काल मुंबई पवई येथे एक घटना घडली। ती घटना म्हणजे पोलीस बांधव काही जे भाजपचे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करून त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जात होते। त्या दरम्यान त्यांनी त्या पोलीस बांधवावर अचानक हल्ला केला आणि हल्ला करून पळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या मागे काही पोलीस बांधव असताना त्या तिघांपैकी एकाला पोलीस बांधवांनी पकडले। सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की पोलीस बांधव हे त्यांचे कर्तव्य पार पडत असतात आणि कर्तव्य पार पडत असताना जे वाहतुकीचे नियम आहेत, जे काही नियम अटी घालून दिलेले आहेत त्याचं पालन ते नागरिकांना, युवकांना, विद्यार्थ्यांना करायला सांगतात। परंतु आपण बघतोय कोरोना कालावधीत बी सर्वात बिकट परिस्थिती असताना देखील पोलीस बांधवांनी योग्य प्रकारे त्यांचं कर्तव्य बजावून आपणा सर्वांचं रक्षण त्यांनी केलेलं आहे। आपलंही कर्तव्य आहे की आपण त्यांना सर्व गोष्टींचं सहकार्य केलं पाहिजे। आपण आपल्यासह स्वतःला त्रास होणार नाही असे वाहतुकीचे नियम आपण पाळून त्यांना सहकार्य केले पाहिजे, परंतु तसे होताना दिसत नाहीये। काल भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीस बांधवाला अमानुषपणे मारहाण केली, त्याचा आम्ही येथे तीव्र निषेध व्यक्त करतो। आणि जे भाजपचे आमदार आहेत राम कदम, ते खूप लोकांना ज्ञान शिकवतात, परंतु त्यांनी काल त्या पोलीस बांधवाला फोन करून त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला की आम्ही त्यातर्फे म्हणजे काय म्हणतात त्यांना ते की मानवताच्या दृष्टीने त्या तिघ कार्यकर्त्यांना माफ करून द्या अशा पद्धतीची त्या पोलीस बांधवाला रिक्वेस्ट करतात। आता खरे तर बघायला गेलं ज्यावेळेस पोलीस बांधवाला मारहाण केली तेव्हा त्यांची मानवता कुठे गेली होती? म्हणजे नावात नुसतं राम आहे, परंतु सगळी कृती त्याची सर्व रावणासारखी आहे। अशा रावण कदमचा देखील आम्ही इथे जाहीर निषेध करतो। आणि इथून पुढे माझं सर्व तरुण विद्यार्थ्यांना धुळ्यातील देखील आव्हान आहे की आपण जे आपल्याला वाहतुकीचे नियम घालून दिलेले आहेत ते सर्वांनी आपण पाळावे। आपण ट्रिपल सीट फिरणार, गाडीवर फोनवर बोलणार तर पोलीस आपल्याला पकडणारच, आणि त्यासाठी कृपया करून कोणी पोलिसांची ड्राईव्ह करू नये, सर्वांना मी नम्र विनंती देखील करतो आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे असे आव्हान देखील करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेसमोरील गुरुशिष्य स्मारक येथे पोलीस बँड लावून अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आलं। दरम्यान अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दिली होती। संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिका समोरील गुरुशिष्य स्मारक येथे पोलीस बँड लावून अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आलं। दरम्यान अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली होती। खानदेश तेली समाजाच्या वतीने हा अनोखा अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, माजी महापौर कल्पना महाले, रंजना चौधरी, संदीप महाले, स्थायी समितीचे माजी सभापती सतीश महाले, कैलास चौधरी, रवींद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आकर्षक रांगोळी देखील काढण्यात आली होती। तसेच 101 दिवे लावून तथा पुष्पहार अर्पण करून जगनाडे महाराजांना अभिवादन करण्यात आलं। सचिव खानदेश तेली समाज मंडळ, तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची आज 322वी पुण्यतिथी। महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आज खानदेश तेली समाज मंडळाच्या वतीने सकाळी 10 वाजता पांढरापोळ येथील गोशाळेमध्ये गोमातेचं पूजन करून गोमातेला चारा खाऊ घालून गोसेवा आमच्या मंडळाच्या वतीने करण्यात आली। त्यानंतर आज संध्याकाळी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने श्री संताजी महाराजांना अभिवादन करण्याचा हा छोटासा सोहळा आम्ही आयोजित केला होता। या सोहळ्यासाठी राजू नाना महाले, संदीप तात्या महाले, सतीश तात्या महाले, कल्पना काकू महाले, चंदू बापू सोनार, भिकनाप्पा वराडे, सौ अंबळकर ताई या सर्वांनी उपस्थिती दिली, त्यांचे मी आभार मानतो। तसंच आमच्या आजच्या ह्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही एक आगळा वेगळा उपक्रम साजरा केला। व्हिडिओद्वारा वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं। त्या वक्तृत्व स्पर्धेचा निकालही या सर्व मान्यवरांच्या समक्ष आम्ही आता जाहीर केलेला आहे आणि तो आता तसेच आजच्या या कार्यक्रमाची शोभा आणण्यासाठी 101 दिवे आम्ही आजूबाजूला लावून आणि पोलिसांचं बँडपत्र त्यांच्या
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे धुळे शहरातील संतोषी माता चौक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे धुळे शहरातील संतोषी माता चौक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जगन तापटे, संजय बगदे, पप्पू पाटील, वामन मोहिते, गायत्रीताई पाटील, छाया सोमवंशी, उषाताई पाटील, ज्योती चौधरी, जयश्री साळुंके, विक्रम काळे, संजय माने, कोमल दाभाडे, मनोज पवार आदी उपस्थित होते। तसेच मिरच्या मारोटी मराठा पंच मंडळ धुळे संचलित धुळे जिल्हा मराठा महिला मंडळ धुळेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी जिल्हाध्यक्षा माधुरी मनगटे, मानसी मनगटे, सचिव वंदना वरपे, उपाध्यक्ष कल्पना वाकळे, कार्याध्यक्ष माधुरी मराठे, खजिनदार रोहिणी अजबे, सहसचिव संगीता भडक, योगिनी शेळके, जयश्री काळे, माया बहादुरगे, अनिता खैरनार, सुरेखा खैरनार आदी महिला उपस्थित होत्या। आज आपण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने आज शिवतीर्थावर सर्व शिवप्रेमी आणि जिजाऊ प्रेमी जमलेलो आहोत। शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करणे किंवा जिजाऊ मातेला पुष्प अर्पण करणे म्हणजे नुसतेच फुले वाहणे नाही, तर त्यांचे गुणांचे अवलोकन करणे। त्यांच्या जिजा माताने एकच मुलगा होता शिवाजी, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये पंचप्राण न घालता नेहमीच त्यांनी काट्या कुट्यांवर चालायला शिकवलं। नेहमीच त्यांनी मरणाच्या दारी त्यांना पोहोचवलं। पण माझा बाळ सुखरूप कशी येईल याच्यासाठी त्यांनी देवाकडे प्रार्थना सुद्धा केली। नेहमीच त्यांचं मानसिक बळ हे श्रेष्ठ असायचं। आज असंच मानसिक बळ श्रेष्ठ ठेवून माझ्या सर्व भगिनींनी जिजामाता व्हावं, ही जिजामाता राष्ट्रमाता यांच्या जयंतीनिमित्ताने मी सगळ्यांना अभिवादन करते आणि सगळ्यांना आवाहन करते। आज जिजाऊ जयंती, जिजाऊंची 421वी जन्मोत्सव सगळीकडे साजरा केला जात आहे। त्यानिमित्ताने आम्ही धुळे जिल्ह्यातील मिरच्या मारोती पंचमंडळ धुळे संचलित धुळे जिल्हा मराठा महिला मंडळांतर्फे जिजाऊंना आज आदरांजली वाहण्यासाठी इथे जमलेलो आहे। तर आमच्या पूर्ण महिला मंडळातर्फे जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आज जय जिजाऊ जय जिजाऊ आज आम्ही जिजाऊच्या लेकी म्हणून सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि यापुढेही सिद्ध करणार। जिजाऊच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही सर्वजणी आज इथे जिजाऊ जयंती साजरी करत आहोत। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। साक्री तालुक्यातील मालपूर फाटा येथे भीषण अपघात, धुळ्यातील रस्ते ठरतायत जीव घेणे। श्री एल्लमादेवीच्या पालखी सोहळ्यात भाविकांचा आनंदोत्सव। पोलीस कॉन्स्टेबलच्या मारहाण निषेधार्थ धुळ्यात युवा सेनेतर्फे निषेध। धुळ्यात संत जगनाडे महाराजांचे अनोख्या पद्धतीने अभिवादन। राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात शतकोटी अभिवादन। आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।